राजकीय वर्तुळातून आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे पुण्यातून। पुण्यात मनसेचा लोकसभेचा उमेदवार कोण अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। शर्मिला ठाकरेंनी उमेदवारीबाबतचे संकेत दिलेले आहेत। पुण्यातून साईनाथ बाबर हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार का असा देखील प्रश्न उपस्थित आता होतोय। लोकसभेसाठी विविध नावं समोर येत आहेत आणि पुण्यातून साईनाथ बाबर यांचं नाव चर्चिलं जातंय। शर्मिला ठाकरेंनी उमेदवारीबाबतचे हे संकेत दिलेले आहेत, त्यामुळे पुण्यात लोकसभेसाठीचा उमेदवार कोण हा प्रश्न उपस्थित केला जातोय। साईनाथ बाबर यांचं नाव सध्या समोर येते, त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात साईनाथ बाबर पुण्यात असणार का हा देखील सवाल आता उपस्थित होतोय। राजकीय वर्तुळात या संदर्भात चर्चा सुरू झालेल्या आहेत, कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष तयारीला लागलेले आहेत। उमेदवार निश्चितीबाबत चर्चा ही विविध पक्षात सुरू आहे। अशातच पुण्यातून साईनाथ बाबर यांचं नाव सध्या समोर येते, त्यामुळे पुण्यात मनसेचा लोकसभेचा उमेदवार कोण हा प्रश्न उपस्थित केला जातोय। शर्मिला ठाकरे यांनी स्वतः उमेदवारीबाबतचे संकेत दिलेले आहेत। खात्री आहे की तुम्ही यावेळेला ही चूक करणार नाही आणि चांगले उमेदवार जे तुमच्या फोनवरती अवेलेबल असतात, तुमची कामं पटापट करतात, त्यांना तुम्ही तिथे नेऊन बसवाल। आणि आरती, साईनाथ, बाबू इथे खूप आपले उमेदवार आहेत की जे चांगले तुमच्यासाठी कामं करतात। त्यांना नक्की मला वरच्या घरात बघायचंय, महानगरपालिकेत बघायचंय, आमदारकीला बघायचंय, दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल। तुम्हाला सगळ्यांना परत मी येईन,